हाय फ्रेंड्स, मी रोहित पवार. आपला पहिला व्लॉग आहे. आपण चाललेलो आहोत आर्य आविष्कार फार्मला आणि हा व्लॉग मी माझे इन्स्पिरेशन जी आहे तिच्यासोबत स्टार्ट करतोय. ही आहे माझी इन्स्पिरेशन, माझी शिवन्या. ही आमची छोटी साहिशा, ही शिवन्या, ही व्लॉग बनवते आणि ही आमची मोठी इन्स्पिरेशन रोशनी. ठीक आहे, तर आपण चाललेलो आहोत नरसापूरला आर्य आविष्कार फार्मला. आता आपण डायरेक्ट गाडीमध्ये भेटू. ठीक आहे, ही आहे आपली गाडी ज्याने आपण जाणार आहोत. गाडी मी दाखवतो तुम्हाला एकदा. ओके, सो आता निघालेलो आहोत आम्ही आर्य आविष्कारसाठी आमच्या कॉम्प्लेक्स मधून. ठीक आहे, ही मागे सगळी मंडळी आहे जे जास्तच एक्साइटेड आहेत जाण्यासाठी. आणि आमच्यासोबत कल्पेश भाऊ, त्यांच्याच फार्मला चाललोय आम्ही. आधारस्तंभ आमचा बोल. हा, बोला बोला. आधारस्तंभ कल्पेश. तू कुठे चाललाय? बोल लवकर, तू कुठे चाललाय? आर्य आविष्कार फार्म हाऊस. शिवने बोल लवकर. फार्म हाऊस. हाय फ्रेंड्स, तर आज जाणार आहोत मामाच्या फार्म हाऊसला. आविष्कारला. साईशा आमची एक्साइटेड आहे. बोल साईशा. हा हा हा, रोहितचा आवाज आहे बॉबी सारखाच झाला. लवकर चला, लवकर चला बोलते साईशा. हा साईशा. येस, साईशा सर्वात जास्त एक्साइटेड दिसत आहे ट्रिपसाठी. हा, साईशाची फर्स्ट ट्रिप आहे. तो टब नाही घेतला ना पण. सो आता आम्ही हॉल्ट घेतलेला आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहोत वांगणीला. मी मागे बघत असाल, वांगणीची SBIची ब्रांच आहे. ही आमची गाडी आहे. एक छोटासा नाश्त्यासाठी हॉल्ट घेतलेला आहे, त्याच्यासाठी थांबलेलो आहे आम्ही. ही पहा गाडी. गडबड चालू आहे लोकांची, नुसती गडबड चालू आहे. हे आजचे फायनान्सर आहेत आमचे. पूर्ण प्रवासातला खर्च हेच करणार आहेत. कल्पेशसाठी पाण्याची बॉटल आता घेतोय. ओके, खूपच चविष्ट असा वडापाव आहे. तर तुम्ही खाल्लं का रे? कसं वाटलं वडापाव? एकदम भारी. नक्की. ठीक आहे, वडापाव खाऊन आपण आता डायरेक्ट रिसॉर्टला भेटू. ठीक आहे, बाय. भयंकर ऊन आहे, परंतु बाहेरचे नजारे बघाल तुम्ही तर वा 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 वा. ही नदी खूपच छान आहे. हा ब्रिज आहे. मध्ये आहे आपण. जस्ट पोहोचतो. ही गाडी पण आपलीच आहे. पुढची आहे ती नॅनो. हाय करायला आवाज काकांना. बेबी काम डाऊन. ही जी नॅनो दिसते ती पण आपलीच आहे.
आणि आपली अर्टिगा आहे. जस्ट आपण पोहोचलेलोच आहे. असं सुंदरसं असं छोटंसं टुमदार गाव लागलेलं आहे. आणि या गावामध्ये आज आहे हळद लग्नाचा कार्यक्रम, त्याच्यामुळे आम्हाला मार्ग बदलावा लागलेला आहे. सुंदर असा हा रस्ता आहे. पाहत असाल दोन्ही बाजूने गर्द अशी झाडी आहे. ही नॅनो थांबलेली आहे, थांबलेली आहे कळत नाही. का आपण पाहाल फार्मच्या आधीच आहेत. जस्ट 2 ते 3 मिनिटाचा रस्ता राहिलेला आहे. पण त्याच्या आधी एक सुंदर असा छोटी नदी आहे, त्याचा हा पूल आहे. फारच अशी रमणीय आणि प्रेक्षणीय असते. खूपच असे उत्साही लोक. सोबत सेलिब्रिटी पण आहेत. तुम्ही पाहिलं असेल बेबी काम डाऊन रील. हेच आहेत टोपीवाले. हो, त्यांनी केस कापलेले आहेत त्याच्यामुळे तसे दिसतात. बिलकुल पण नाही. ह्यांनी आपले केस खूपच कमी आहेत. तुम्ही रील्स मध्ये पाहिलं असेल खूप जास्त केस होती. ठीक आहे, यांचा परफॉर्मन्स होईल संध्याकाळी लाईव्ह. तुम्ही या बाबूला या. हा सुसू आलेली आहे. हा तो जाईल आता सुसू करायला. बाबू जा जा, तू लगेच जा बाबा, जा. टाटा, लवकर सुसू करून ये. हा हाय कर दोघी. हाय. या दोघी बहिणी नाही आहेत, पण जीवा भावाच्या मैत्रिणी आहेत. ही हिला सोडत नाही आणि ही हिला सोडत नाही. असं यांचा बॉन्ड आहे. आणि खास म्हणजे दोघींचा वाढदिवस पण एकाच दिवशी असतो. ठीक आहे, आता फक्त बसू नका, एक्सप्लोर करा पार्क. हा नवीन स्विमिंग पूल आहे. हा मी ऑलमोस्ट 1.5 वर्षापूर्वी आलेलो तेव्हा नव्हता. खास लहान मुलांसाठी जे हा बनवलेला आहे. आम्ही ज्यावेळेस आलेलो 1.5 वर्षापूर्वी ह्या स्विमिंग पूलचं काम सुरू होतं. आता पाहू शकता काम पूर्णपणे झालेलं आहे. आणि याच्यामध्ये संध्याकाळची लाइटिंग वगैरे लागल्यानंतर खूप छानच दिसतं. इथे झुला आहे. याच्यात 3 लहान मुलं आणि हा एक मोठा मुलगा बसलाय. हा लहान दिसतो परंतु हा लहान नाहीये. हा या चौघांमध्ये मोठा आहे. हा 9वीला जातो. याचे पाप्पा तुम्ही पाहिले असेल, जे सगळ्यात उत्साही आहेत ते याचे वडील आहेत. आणि हा आमचा स्पायडरमॅन आहे. बघा, आपण फार्ममध्ये आहोत. खूपच छान फार्म आहे. हॅपनिंग. इथे आल्यानंतर तुम्ही तुमचं टेन्शन वगैरे सगळं विसरून जाल. इथे एन्जॉय कराल तुम्ही. एकदम रिलॅक्स हॅपनिंग जागा आहे. चला घ्या.
आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत. या झुल्यावर बसलेलं आहे. खूपच ह्युमिड आहे बाहेर, भयंकर गरमी होते. महिला मंडळाचं जेवणाचं चालू आहे, पुरुष मंडळीचा वेगळा कार्यक्रम चालू आहे. बघू झाल्यानंतर जेवायला जाईल. जेवायला काय काय ते दाखवतो आर्य आविष्कार फार्ममध्ये. ठीक आहे, ओके. मेनू पाहूया का. तांदळाची भाकरी, भात आहे, चिकनचा रस्सा आणि चिकन सुक्का सॅलेड आणि सलाड. एकंदरीत हा मेनू आहे नॉनव्हेजचा. व्हेजचा पण मेन्यू आहे, बट आम्ही सर्व नॉनव्हेजच खातो, त्याच्यामुळे व्हेजचा मेनू दाखवत नाही आहे, तो वेगळा ठेवला आहे. ठीक आहे, तर जेवायला बसूया. हे माझं ताट, हे ताट आहे. रात्रीचे 3:15 वाजलेत, पण अजून काय मंडळी झोपायला मागत नाही आमची. इथे नितीन पसरलाय. नितीन इकडे बघ. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. उठलेलो आहे. रात्री झोपायला तर लेट खूप झाला, तर उठलो आहे. आता बघू नाश्त्याचं वगैरे काय. फायनली आमची 2 दिवसाची ट्रिप संपलेली आहे. तर काही मंडळी घरी चाललेली आहे, काही मंडळी थांबते आहे. हे मिस्टर थोरात, हा मालेगाव का चिंटू आहे आमचा. हाय करतोय की बाय करतोय? तू डुगू घे टाकतोय हो. हे रूम आहेत आपले, बाय बाय करण्यासाठी आलेलो आहे इथे. हा डायनिंग एरिया, जिथे आम्ही कंटिन्यू नाश्ता, जेवण, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण केलं. समोर हा छोटासा पोडियम आहे. जे बड्डेचा फंक्शन किंवा अजून काय असेल तर तुम्ही इथे ते कंटिन्यू करू शकता. लगेच तिथून बाहेर निघताना छोटंसं असं गार्डन आहे. हा जो रूम आता तुम्हाला दाखवलेला तो हा रूम आहे. हा मागे माझ्या डायनिंग एरिया आहे. निघायची पूर्ण तयारी झालेली आहे. बस आता निघत तोच होतो. म्हटलं आधी एकदा फार्म दाखवून देऊ संध्याकाळचं, किती छान दिसतं ते. हा समोर जो आहे रस्ता, इथून एंट्रन्स आहे, इथून आपण फिरून येतो. पाहू शकता तुम्ही किती छान असं लाइटिंगचं काम केलेलं आहे. हा जो आहे हा आपला रेन डान्सचा एरिया आहे. हा आपला स्विमिंग पूल आहे. हे आता पाहू शकता बाहेर पडण्याची जागा आहे ही. तुम्ही पाहत असाल ही मंडळी आता चाललेली आहे. आमच्या फॅमिलीमधलीच मंडळी आहे. जाण्याची तयारी झाली. जसं तुम्हाला मगाशी मी ब्लॉगमध्ये सांगितलं की बाकीचे लोक गेलेले आहेत. आम्ही फक्त मोजून 6 ते 7 जण आणि लहान मुलं 4-5 आहेत. 4-5 लहान मुलं आहेत. आणि ह्याचे चोंडा बघा कसा त्याच्या मम्मीने बांधलेला आहे, कारण की ह्याचे आता दिवाळी वॅकेशन नाही, त्यांचे समर वॅकेशन चालू आहेत, म्हणून हा चोंडा तुम्हाला सारखा दिसणार नाही. पण ठीक आहे, ही आपली गाडी आहे. आणि हा स्पायडरमॅन आमचा बघा, स्पायडरमॅन. ही शिवन्या दीदी. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट गाडीमध्ये भेटूया. Gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. पावणे 12 वाजलेले आहेत रात्रीचे. अजून बदलापूरला पोहोचलेलो नाही आपण. येत्या 10 ते 15 मिनिटांमध्ये पोहोचू.
थोडा लेट झालेला आहे आणि मागे तुम्ही पाहाल मागची जनता थकलेली आहे खूप. आता वाजलेले आहेत 12:15 आणि आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो. बाकी थोड्या वेळाने कनेक्ट होतो. माझं इन्स्पिरेशन शिवन्या बोलेल थोड्या वेळात. हाय, तुम्हाला तर ब्लॉग आवडलाच असेल, त्याच्यासाठी लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आता आपण लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूया.